खासदार अशोक नेते यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची चर्चा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलाय। चुलत भाऊ भूमिजन मग अशोक नेते गौंड कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे गेल्या 10 वर्षापासून खासदार असलेले आणि यावेळी पुन्हा महायुतीकडून रिंगणात असलेले अशोक नेते यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। नेते यांच्या चुलत भावाच्या जात प्रमाणपत्रावर भूमिजन या जातीचा उल्लेख आहे। ही जात आदिवासींमध्ये नाही असे असताना नेते यांच्याकडे गौंड हे आदिवासी जातीचे प्रमाणपत्र कसे असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात आपल्याकडे पुरावे असून हायकोर्टात याचिकाही दाखल करणार असल्याचं त्यांनी आज संध्याकाळी गडचिरोलीत बोलताना सांगितलंय। त्यामुळे ऐन निवडणुकीचं वातावरण तापले असताना अशोक नेते यांची अडचण वाढण्याची शक्यता निर्माण झाली। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। आम्ही पुरावे जमा केले आहेत। आमची उद्याला किंवा परवाला आम्ही हायकोर्टामध्ये एक केस पण टाकतो आहोत। त्यांनी जे प्रमाणपत्र मिळवले ते तहसीलदारांनी 3दा पत्र लिहून आमच्याकडून 2दा 2 तहसीलदारांनी लिहिलं। आमच्या कार्यालयातून कास्ट सर्टिफिकेट काढली नाही। ग्रामपंचायतनी सुद्धा पत्र लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं आहे की ते ग्रामपंचायतमध्ये त्या आमच्या दाखला नाही किंवा जन्ममृत्यूची नोंद नाही। मला त्यांच्या भाऊ सक्का नेते ते भूमिजन आहेत त्याचं प्रमाणपत्र मला मिळालं। ते जर भूमिजन असतील तरी आदिवासी गोंड कसे सख्खे चुलत भाऊ आणि त्यांचीच वंशावळ जोडून त्यांनी प्रमाणपत्र घेतलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।